नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। हजरत शाह शहादवल बाबा यांचा 15वा संदल उर्स उत्साहात संपन्न। अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार परिसरातील खारवट चिंपट्टी रोड येथे हजरत शाह शहादवल बाबा यांचा 15वा संदल उर्स मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। दिनांक 6 एप्रिल 2026 सोमवार रोजी रात्री नमाज-ए-इशा पठणानंतर पारंपरिक पद्धतीने संदल चढवण्यात आला। यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। त्यानंतर दिनांक 7 एप्रिल 2026 मंगळवार रोजी उर्स निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। आकर्षक घोडा बग्गीवर गुलाब फुलांची चादर मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, रंगतदार फटाका आतिषबाजी आणि विद्युत रोषणाईने वातावरण भारावून गेले होते। सालाबाद प्रमाणे यंदाही लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत महाप्रसादाचा लाभ घेतला। यामुळे सर्वधर्म समभावाचे सुंदर दर्शन घडले। या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून PSI महबूब भाई शेख, आरिफ भाई शेख, मेजर जहीर शेख, शब्बीर भाई शेख, नसीर भाई शेख, अय्यूब भाई शेख, आमिर भाई शेख, मुख्तार भाई शेख, आसिफ भाई शेख यांच्यासह सर्व मुस्लिम बांधव, सुभाषवाडी मित्रमंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उर्स सोहळ्याने परिसरात भक्ती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देत सर्वांच्या मनात आनंद व समाधान निर्माण केले। PSI महबूब भाई शेख यांनी यावेळी सांगितले की हजरत शाह शहादवल बाबा यांच्या 15व्या संदल उर्स निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडत आहे। या उर्सच्या माध्यमातून सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन एकता, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाचा संदेश समाजात पसरवत आहेत। या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांसाठी लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा अशी आमची भावना आहे। भविष्यातही हा उर्स सोहळा अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तसेच समाजात शांतता, सौहार्द आणि भाईचारा कायम राहावा, यावेळी देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्व देशबांधवांच्या सुखसमृद्धी, शांती आणि ऐक्यासाठी विशेष दुआ, प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी आमिर शेख यांनी उपस्थित मान्यवर व सर्व भाविक भक्तांचे आभार मानले। दो टाइम गिरा